शेतकरी मित्रांनो नमस्ते। खरं तर बसून व्हिडिओ करताना जमत नाही, पण थोडंसं वाटलं की काल मी वांगी या गावाला गेलतो, कडेगाव कडेपूर वांगी, आणि तिथलं थोडंसं पाणी पिल्यामुळं आवाज बी बदललाय। पण तिथं गेलेलं असताना आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलतो। कडेपूर किंवा कडेगावला जाताना पेट्रोल वांगीचा पेट्रोल पंप जो आहे वांगी कारखान्याचा, तिथून वाट होती। आमचे मित्र ओंकार सुतार गाडी चालवत होते। तिथे एका शेतकऱ्याने टोमॅटो केला होता। तर त्या टोमॅटोमध्ये जवळजवळ शेतकरी मित्रांनो 25% झाडं शॉक लागून आणि त्याची नर्वसमध्ये झाडं होती टोमॅटोची। तर याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे मल्चिंग पेपरवर केलेली शेती। आणि मल्चिंग पेपरवर शेती करत असताना त्यामध्ये त्या शेतकऱ्याचा कमी पडलेला अनुभव, कारण त्यांनी सांगितलं की मी 2000 रुपयाचा टोमॅटोचा भाव घेतला, असे बरेचसेच भाव घेतले। पण टेम्परेचरमध्ये होतं काय शेतकरी मित्रांनो, की ज्यावेळेला आपण मल्चिंग पेपर हातरतो त्यावेळेला बेडमधला म्हणजे हातरल्यानंतर आपण लागण करणार आहे त्याच्या पहिल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी बेडमध्ये पाणी सोडून घ्यायचं असतं। आता बेडमध्ये पाणी सोडून घेतल्यानंतर खरं तर आपलं दुर्भाग्य आहे, काय कोणतं दुर्भाग्य आहे, तर आपल्याला वेळेमध्ये शेती करायला पाणी वेळेत नाही आहे। म्हणजे पाणी मिळेल तेव्हा पाजायला लागते। मग त्याच्यामुळे काय होतं की भर उन्हाचं पाणी सोडलं की झाडांना शॉक बसतो, आणि झाडांना शॉक बसल्यामुळं त्या शेतकऱ्याचं फार नुकसान झालंय। आपलं भगवंताच्या कृपेने आपल्याला वेळेत पाणी मिळतंय, आणि याच्यामध्ये आपण जे काही वांगे लावलेत ह्या वांग्यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो 99% झाडं आपली एकदम फ्रेशमध्ये आहेत। आता झाडाची आजचा 10वा दिवस आहे, वार बुधवार आहे, तारीख 30 आहे। सोमवारी लावलेली होती, बरोबर म्हणजे हा 10 दिवस झालेले असं आपण म्हणूया। तर यामध्ये हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच आहे की मला रिक्वेस्ट करायची आहे शेतकऱ्यांना की झाड जर मल्चिंग पेपरवर आपण लावणार असाल आणि उन्हाळ्यात लावणार असाल तर पहिल्या दिवशी त्याच्यामध्ये पाणी एक 3-4 तास सोडा। 3-4 तास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4च्या नंतर झाडं लावायला घ्या। एका बाजूला झाडं लावायची त्या दिवशी 4च्या नंतर दुपारी, की लगेच सकाळी त्या झाडांना अशा प्रकारचे जे कप आहेत ते कप टाका। म्हणजे याच्यामुळे काय होईल की कुकरच्या शिट्टीसारखी याच्यामध्ये वाफ येते। आता शेतकरी असेल त्यांना माहीत आहे। आणि याच्यामुळं काय होतं की आता हे कप बसणार नाही असं दे, ह्याच्यामुळे ते झाड कमरेमध्ये त्याची उष्ण वाफ त्या झाडाला लागून ते झाड तिथनं डॅमेज होतं। मग ते काय वेळेला फुटून पण येतं, पण शक्यतो 70% झाडं फुटत नाहीत। त्यामुळं शेतीचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होतं, आणि याचा प्रादुर्भाव आपल्याला डबल पैशानं पुन्हा झाडं लावा, मग ते झाडाचं एकसारखापणा होत नाही। आपलं जे कामाचं शेड्यूल आहे ते शेड्यूल बसत नाही। मग ते शेतकऱ्यांनी त्यांना मी विचारणा केली की तुम्ही काय काय वापरला? आता माझ्याबरोबरचे झाड आहेत, 10 दिवस झालते त्यांच्या बी टोमॅटोला। तर त्यांनी सांगितलं की मी याच्यामध्ये ह्युमिक घेतलं आहे, बुरशीनाशक घेतलं, म्हणजे त्याच्यानंतर 13-40-13 लागवड घेतली। तर ॲक्च्युली शेतकरी मित्रांनो 13-40-13 ही लागवड फ्लावरिंग स्टेजमधली आहे। तर सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये काय पाहिजे, तर मी केलेलं सांगतो। मी तिसऱ्या दिवशी गुळ पाणी घेतलं। गुळ पण किती घेतला? पंपास 20 ग्रॅम, पंपाला 20 ग्रॅम, म्हणजे मला यात 4 ते 5 पंप लागलं। तर एक 100 ग्रॅमच्या आसपास गुळ घेतला होता, गुळ पाणी दिलं। त्याच्यानंतर 1 दिवसाच्या गॅपनं एक पंपाला एक 20 ते 30 ग्रॅम, म्हणजे समजून चला की आपल्या
चहा पावडरीमधला एक 2 चमचे एवढीशी 19 लागवड घेतली. आता भेसळ डोसमध्ये उन्हाळा असल्यामुळं मला माहिती आहे की झाडांना झटके बसतात, म्हणून याच्यामध्ये आपण भेसळ डोसमध्ये रासायनिक अजिबात काय घेतलं नाही. पण रासायनिक घेतलेलं नसलं तरी पोकर नेऊन निंबोळी मासळी जी आपण आणलेली होती ते निंबोळी आणि मासळी याच्यामध्ये वापरलेले आहे. आणि याच्यामुळं झाडाची काळोखी, झाडाचं पान, झाडाची शायनिंग हे अतिशय सुंदर आलेलं आहे शेतकरी मित्रांनो. आणि निंबोळी आणि तुम्हाला करंजी म्हणा, मासळी म्हणा, भरपूर ठिकाणी मिळेल. पण नीच नालायक नासक्या लावड्याची हे दुकानदार आहेत, लिंबोळीच्या ऐवजी लिंबोळीचे टरपालच देतात. ओरिजिनल वस्तू आपल्याला शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. तर हे उपलब्ध करायसाठी मी खूप प्रयत्न केला आणि मला पोखरणीचा ॲड्रेस मिळाला. यामध्ये पोखरणीचं जो शेतकरीच आहेत तो शेतकरी आहे, तो इतका लोकांना मदत करायसाठी धडपडतो. प्रशिक्षण घेतात, ते शेतकऱ्यांना सल्ला मार्गदर्शन देतात. स्वतःची काहीतरी 50-100 एकर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये एक चांगली लिंबोळी, चांगली मासळी मिळावी म्हणून त्यांनी ते स्वतःचं प्रोडक्शन चालू केलं. आणि त्यामधून हे शेतकऱ्यांच्या पातूर एक माध्यम तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना मागणी केली आणि ती मागणी वाढत आज भारतात आणि भारताच्या बाहेर पण त्यांची निंबोळी, करंजी आणि मासळी हे प्रोडक्ट जात आहे. आणि याचाच रिझल्ट म्हणून आपण ही इतकी सुंदर बाग आपण पाहू शकता. अनेक 4-5 दिवस जाऊ दे मित्रांनो, तुम्हाला पुन्हा आणि एकदा मी याच्यातच व्हिडिओ करतो. शक्यतो वेळ मिळत नाही, पण आज जसा वेळ मिळाला तसा मिळाला की व्हिडिओ करतो. व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आहे. 13-40-13 पुन्हा एकदा सांगतो की हे लागवड फ्लॉवरिंग स्टेजमधली आहे. काय नालायक लावड्याचे दुकानदार आहेत, त्यांना छट काय अक्कल नाही, पायतान तुटोस्तोर मारावं. लागवड आत्ता काय पाहिजे आहे शेतकरी मित्रांनो, तर त्याला एक उन्हाळा आहे, जास्त टेम्परेचर आहे, त्यामुळं नत्राची फक्त शक्यतो झाडांना, कुठलं बी झाड असू दे, नत्राची फार गरज असते, ध्यानात ठेवा. म्हणजे युरियाचे 4 दाणे किंवा 19-19 आणि युरियाचे 4 दाणे म्हणतोय, पण ज्यांना ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती करायची आहे त्यांनी निंबोळीचा वापर करावा, माझं स्पष्ट मत आहे. आणि गुळपाणी म्हणा, पण थोडीशी कवीना रासायनिक याला द्यायला लागतं का, तर आता ही अवलादच संकरित आहे. ही अवलाद, झाडाच्या अवलाद संकरित असल्यामुळे याला झटपटच याला त्याच्या क्रिया कराव्या लागतात आणि याचा फुटवा घ्यावा लागतो. म्हणजे जसं बाळ जन्माला आल्यानंतर त्याला साखर पाणी देणं, आईचं दूध देणं, भरपूर दूध देणं, त्याच्यानंतर नाचणीचं पीठ देणे, म्हणजे त्याच्या स्टेजनुसार त्याला आहार द्यावा लागतो. तसंच झाडांना झाडांचा आहार द्यावा लागतो असं म्हणायला काही हरकत नाही. पण तो रासायनिक जरी आहार दिला तरी फार कमी प्रमाणात असावा. पण ही वेळ आत्ताची जी आहे 10वा दिवस, याच्यानंतरची जी स्टेज आहे ती फुटव्याची स्टेज आहे. आणि याला 1261 सारखी लागवड थोडीशी पंपाला 20 ग्रॅम, 30 ग्रॅम, 50 ग्रॅम, 15 लिटरमध्ये 50 ग्रॅम, म्हणजे किती काडेपेटीचं एक सर्वसाधारण 1 ते 1.5 टोपण, इतकी कमी, फार कमी लागवड द्यायची आहे तुम्हाला. आणि शक्यतो शेतामध्ये तुम्ही पाहत असलेला की माझ्या पाठीमागं ट्रॅप दिसतोय, तर शेतामध्ये झाड लावल्या निळे आणि पिवळे ट्रॅप लावावेत. आता आज 10 दिवस झालेत, 1-2-3 दिवसामध्ये मी शेतात बल्ब पण लावणार आहे. का तर ह्याच्यामध्ये मला रस शोषक किडा आलेला आहे, त्यांचा कार्यक्रम घ्यायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला जरा नक्की सांगायचं आहे आणि कमेंट पण करायचे. कमेंट फार लोकांचे कमी येतात. मी तुम्हाला पटणार नाही शेतकरी मित्रांनो, जे मोठे कृषी अधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी स्वतः प्रॅक्टिस करून माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करतोय. माझा उद्देश काय आहे याच्यामध्ये, की तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज येऊन एक चांगली शेती व्हावी, बस. बाकी काय आहे का नाही. माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज येणार नाही, कुठलंही काही, म्हणजे हे स्वार्थासाठी नाही. जिथं स्वार्थ आहे तिथं परमार्थ होत नाही. सत्य बघा, पहाटे 7 वाजता बी पाल कुचकुचायला लागली, तिला काही कामच नाही. ठीक आहे, द्या परमिशन, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा.